प्रकाश आंबेडकरांना घाबरतो संघ, पोलिसांची धावधाव, प्रकाश आंबेडकर ठाम, संघाच्या नोंदणी प्रमाणपत्राची केली मागणी. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पोलिसांनी आंबेडकरांशी संपर्क साधून मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती केली, पण वंचितने पोलिसांपुढे कवळीची 2 पर्याय ठेवत त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आपल्या पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर येथील RSSच्या कार्यालयावरील मोर्चाची माहिती दिली आहे. वंचितच्या यासंबंधी पोस्टमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असा करण्यात आला आहे. वंचितने म्हटले आहे की औरंगाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा निघणारच. आम्ही या मोर्चाची घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला आहे. वंचितने पोलिसांसमोर 2 पर्याय ठेवले आहे, पण वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा प्रस्ताव ठामपणे फेटाळला. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने या प्रकरणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा, पण बाळासाहेब आंबेडकरांनी पोलिसांना 2 स्पष्ट पर्याय दिलेत. एक म्हणजे RSSची नोंदणी झालेली असेल तर तिचे नोंदणी प्रमाणपत्र दाखवा, आम्ही तात्काळ मोर्चा रद्द करू. दुसरा, जर RSS ही अनधिकृत संघटना असेल तर तिच्यावर गुन्हा दाखल करा, त्यानंतर आम्ही मोर्चा रद्द करू. दोन्हीपैकी कोणतीही कारवाई प्रशासन करणार नसेल तर RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे पोलिसांनी संघावर FIR दाखल केला नाही तर 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढेल, अशी ठाम भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.